मागील भागामध्ये आपण बघितलं की भेटून तू गेलास असेच चालताना चेहरा तो तुझा मनास भुलवणारा आवरू कशी मी तुझ्या आठवांना असेच होते का रे प्रेमात गुंफताना. लिहून झाल्यावर तिने पुन्हा एकदा सगळं वाचलं आणि ती स्वतःशीच लाजून हसली. मनात गोड हुरहुर दाटून आली होती. तिनं मग मोबाईल बाजूला ठेवून हसतच डोळे मिटले. आता पुढे. अंजूला सकाळी जाग आली. तिनं मोबाईलमध्ये पाहिलं तर 11 वाजलेले होते. सगळ्याजणी अजूनही गाढ झोपेत होत्या. तिनं ब्रश केला आणि मग आंघोळीसाठी बॅगमधून कपडे काढू लागली. हिला उठवते, माझी अंघोळ होईपर्यंत ही बाकीचं उरकेन. मनातच असा विचार करून तिनं कपडे टेबलवर ठेवले आणि पियाजवळ येऊन तिला हलवत आवाज दिला, पिया पिया. पियानं झोपेतच हुंकार भरला. अंजू तिला म्हणाली, उठ ना, 11 वाजलेत. झोप तू, ती कूस बदलून म्हणाली. अगं आपल्याकडे आजचाच दिवस आहे फिरण्यासाठी, अंजू तिला आठवण करून देत म्हणाली. तिने पुन्हा हुंकार भरला. काय उठ चल, अंजू तिचं पांघरून ओढतच म्हणाली. पिया परत पांघरून ओढून वैतागून ओरडली, यार झोपू देत ना. नाही उठ, आपण झोपण्यासाठी नाही आलो इथं, उठ पटकन, अंजू तिचा हात धरून तिला उठवत म्हणाली. शेवटी पिया डोळे चोळत उठली. तिनं एक रागीट कटाक्ष टाकला अंजूकडे. या दोघींना कसं उठवायचं? अंजूने सियाकडे बघत विचारलं. पिया आळस देऊन हसली. अंजू काय ते समजून गेली. ती इशाऱ्यातच चल बोलली. दोघीही त्यांच्या बेडवर गेल्या. अंजू ईशाच्या तर पिया मधूच्या अंगावर बसून त्यांना उठवू लागल्या. आई ग मेले, ए जाडे उठ, मधू पियाला ओरडली. आधी तू उठ, चल उठ पटकन, पिया मागे सरून तिला ओढत म्हणाली. तू ना दाखवते तुला नंतर, मधू चिडचिड करत म्हणाली आणि पांघरून आपटतच उठली. इकडे अंजू ईशाच्या अंगावर बसली होती, तरी ईशा उठत नव्हती. उलट ती मान दुसरीकडे करत म्हणाली, किती छान वाटतंय, अशीच बसून राहा. अंजूनं पिया व मधूकडे तोंड पाडून पाहिलं. दोघीही तिचा झालेला पोपट बघून तोंडावर हात ठेवून हसायला लागल्या. हसताय काय, उठवा हिला, अंजू म्हणाली आणि तिनं इशारा केला. तशा त्या दोघीजणी तिथं आल्या आणि त्या तिघीही मग मिळून ईशाला गुदगुदी करायला लागल्या. आई आई, ए थांबा काळ्यांनो, ईशा ओरडत होती आणि या तिघीही अजून तिला गुदगुदी करत होत्या. मध्येच मधूने तिचा मोर्चा पियाकडे वळवला. पिया उठून पळायला लागली. त्यांना बघून अंजू हसतच होती की ईशानं तिचा हात धरून तिला बेडवर पाडलं आणि गुदगुदी करत म्हणाली, मज्जा येत होती ना खूप, घे आता. सॉरी सॉरी, थांबा ना, अंजू तिला थांबवत ओरडली. पण थांबेल ती ईशा कुठली. अंजू तिचा हात पिरगळून तिला बाजूला सारत पटकन उठली. तिथले कपडे घेऊन तिने तिला जीभ दाखवली आणि तिने पकडायच्या आधीच पटकन बाथरूममध्ये पळाली. ईशा तशीच बेडवर पडली. या दोघी पण पळून पळून थकल्या. त्या तिच्या बाजूला येऊन पडल्या. तिघींनीही एकमेकींकडे बघितलं आणि मग मोठ्यानं हसायला लागल्या. सगळ्याजणी त्यांचं उरकून बाहेर ब्रेकफास्टसाठी आल्या. ब्रेकफास्ट करताना मधूने बघितलं तर अंजू प्लेटमध्ये स्पूनने टाइमपास करत होती. तिनं थोडंसं हसून आवाज दिला, अंजू. अंजूने खाली बघत हुंकार भरला. ते पाहून तिनं हसतच विचारलं, तुला झोपून दिलं का गं? कोणी? तिनं मान वर करत विचारलं. तशी ती नजर बारीक करून खट्याळ हसत म्हणाली, अगं तेच ते, थोडंसं सांभाळून त्यांनी. गप ग मधू, अंजू वैतागून म्हणाली. मॅडमनी कविता केली आहे झोपण्याआधी, पियामध्येच हसत म्हणाली. तुला कसं माहीत? अंजूने चमकून विचारलं तिला. कारण सगळ्या झोपल्या होत्या तेव्हा. मी झोपले नव्हते मॅडम, तुमची अवस्था बघूनच काय ते समजले होते मी, पिया हनुवटीला आधार देत म्हणाली. मतलब मामला गंभीर है, ईशाही हनुवटीला हात लावून म्हणाली. ॲक्टिंग करत म्हणाली. तिच्या गालावरची लालीच सांगते ते, मधू पण तिची उडवत म्हणाली. अंजूनं त्यांच्याकडे बारीक नजर करून पाहिलं. तिघीही आता तिला हसायला लागल्या. गप्पा रे, किती उडवाल, इथे अजून त्याचं नाव पण माहीत नाहीये, अंजू इवलंसं तोंड करत म्हणाली. तिघीही हाताची घडी घालून तिच्याकडे बघत म्हणाल्या, ओ तो ये बात है, कम ऑन यार, ती आता चिडूनच ओरडली. चिल यार अंजू,
आपल्याला हे तर माहिती आहे ना की जीजू पोलीस आहेत, ईशा हसणं थांबवत म्हणाली. अंजूने तिच्याकडे आश्चर्याने बघितलं. जीजू? सिरियसली इशू? आता अंजू पण त्यांच्यासोबत हसायला लागली. मध्येच पिया म्हणाली, मी काय करते? तो पोलीस आहे बरोबर, आणि ते गोवामध्ये. हो मग? मधूनं तिच्याकडे बघत विचारलं. अगं आपण जर फेसबुकला सर्च केलं तर? पिया भुवया उंचावत म्हणाली. पिया मॅडम, आपल्याला त्याचं नाव माहीत नाही आहे ना लक्षात? ईशा शब्दावर जोर देत म्हणाली. अहो इशू मॅडम, पण आपण हॅशटॅग वापरून पोस्ट तर चेक करू शकतो ना? पिया पण तिच्याच टोनमध्ये म्हणाली. म्हणजे? मधूनं न समजून विचारलं. अगं, आपण जर गोवा पोलीस हॅशटॅग फेसबुकवर टाकला तर कितीतरी पोस्ट येतील. त्यामध्ये जर त्याची पण पोस्ट असेल तर? पिया तिघींकडेही बघत विचारलं. आपण इंस्टाग्रामवर पण सर्च करू शकतो, अंजू खुश होऊन म्हणाली. तिची खुललेली कळी पाहून तिघींनी तिच्याकडे भुवया उंचावत पाहिलं. आय हाय, एक्साइटमेंट तो देखो लडकी की. ईशा अंजूला चिडवत बोलली. अंजू आता खरंच लाजली. ते बघून तिघीही तिला हसल्या. आम्ही फेसबुकवर बघतो, तू इन्स्टाला चेक कर, पिया अंजूकडे बघत म्हणाली. सगळ्याजणी मग सर्च करू लागल्या. 15 मिनिट्स, अर्धा तास, आता 1 तास झाला, पण त्यांना काही त्याचा फोटो दिसेना. हॅव यू फिनिश्ड मॅम? दे आर वेटिंग, मध्येच एक वेटर नम्रपणे म्हणाला. त्यांनी पाहिलं तर बाहेर लोक उभे होते. त्यानं त्यांच्यासमोर बिल ठेवलं. चला आता नंतर बघू, पिया उठत म्हणाली. तिनं वेटरला बिलाचे पैसे दिले. या सगळ्याजणी मग बाहेर आल्या. चौघींचाही चेहरा जाम पडलेला होता. पिया अंजूचं पडलेलं तोंड बघून म्हणाली. आपण पुन्हा नको आता, आधीच खूप वेळ घालवलाय आपण. अंजू पियाला मध्येच तोडत म्हणाली. मग आपल्याला कसं कळणार त्याच्याबद्दल? मधूनं तिला विचारलं. तशी अंजू वैतागून म्हणाली. सोड ना मधू, आपण इथं एन्जॉय करण्यासाठी आलोय ना, अजून खूप ठिकाणी फिरायचंय आपल्याला. मग तू त्याला विसरून जाणार? ईशानं जागेवरच थांबून विचारलं. डोळे मोठे झाले होते. विसरून जायला? तो माझ्या लाईफचा पार्टच नाहीये. 3दा तर भेटलो, मी अशी विसरून जाईल? आणि आलास समोर तर बघू, अंजू कुठेतरी हरवत म्हणाली. आवाजात ठामपणा होता व मधू व पियानं एकमेकींकडे पाहिलं. तो आलाय, ईशा मागे बघत म्हणाली. इशू प्लीज, मस्करी नको आता, अंजू हताश होत म्हणाली. अगं मस्करी नाही, तो खरंच तुझ्या मागे उभा आहे, मधू हळूच तिला म्हणाली. व अंजूनं डोळ्यांनीच विचारलं तर पिया पण मान हलवत हो म्हणाली. अंजूनं आता फिंगर क्रॉस केल्या. तिच्या हृदयाची धडधडही वाढली. चेहऱ्यावर तर कधीच लाल गुलाबी छटा पसरली होती. तिने तिचे केस नीट करत हळूच मागे वळून पाहिलं तर तिथे कोणीच नव्हतं. तिने एक उसासा सोडत डोळे मिटले आणि मग मागे वळून त्यांच्याकडे थोडंसं चिडून बघितलं. तिघीही तिला हसत होत्या. काय तर अशी विसरून जाईल, तोंड बघ आरशामध्ये, जे बोललीस ते स्वतःच मागे घेशील, पिया हाताची घडी घालत म्हणाली. नाहीतर काय, म्हणे लाईफचा पार्ट नाहीये, आता तर त्याच्याशिवाय करमणार पण नाही तुला, मधूही लगेच उडवत म्हणाली. मग काय करू? तो भेटत नाहीये म्हणून रडत बसू? माझ्यामुळे तुम्ही पण एन्जॉय करत नाही आहात, अंजू अपराधीपणे म्हणाली. आवाज भरून आला होता तिचा. ईशा हात पुढे करत म्हणाली. मी काय म्हणतेय, तू गप्पच राहा. पिया आणि अंजू दोघीही ईशाकडे बघून ओरडल्या. तिचा चेहरा पडला. ती जायला लागली तशी अंजू तिचा हात पकडत म्हणाली. सॉरी यार इशू, आय एम रिअली सॉरी. ती मग पिया व मधूकडे बघत म्हणाली. हेच बोलले होते मी, त्याच्या नादात आपण ज्यासाठी आलो तेच बाजूला राहतंय. आपण एन्जॉय करायला आलो आहोत ना, मग तेच करू. आता संध्याकाळपर्यंत कुणीही हा टॉपिक काढणार नाही, नाहीतर मी तुमच्यासोबत बाहेर येणार नाही. त्यानं तिचा हात पुढे केला. तिघींनीही एकमेकींकडे पाहिलं. त्यांनी मान हलवत तिच्या हातावर हात ठेवला. चौघीही मग पालोलेम बीचकडे गेल्या. तिथे त्यांनी आधी डॉल्फिन पॉईंट आणि मग स्कुबा डायव्हिंग एन्जॉय केलं. त्यानंतर लंच करून मग त्या रूमवर गेल्या. नंतर त्या बॅसिलिका ऑफ बॉम जीजस चर्चकडे गेल्या. थोड्या वेळ तिथेच डोळे बंद करून बसल्या. खूप समाधान भेटलं होतं त्यांच्या मनाला तिथे. तिथली शांतता मनोवर्धक होती.
त्यांनी मग बाहेर येऊन मनसोक्त फोटोज काढले. तिथून त्या श्री शांतादुर्गा मंदिराकडे जातात. तिथेही त्या थोडा वेळ थांबल्या. तिथल्या देवीचं सौंदर्य मन भरून पाहत होत्या त्या. त्यांचा तिथून पायच निघत नव्हता. कसं तरी मनाला समजावत त्या बाहेर पडल्या. संध्याकाळी त्या कॅन्डोलिम बीचवर आल्या. मला पॅरासेलिंग करायचंय, चला ना तुम्ही पण, ईशा एक्सायटेड होत म्हणाली. जायचं? पियानं अंजूकडे बघत विचारलं. नाही बाई, तुम्ही जबरदस्तीनं स्कुबा डायव्हिंग करायला लावलीत. हे नाही होणार माझ्याच्यानं, मी इथेच बसते. अंजू तिथे बसत म्हणाली. मला पण नको, मला भीती वाटते. मधू पण अंजू शेजारी बसत म्हणाली. बरं तुम्ही बसा, आम्ही जाऊन येतो. पिया तिची पर्स अंजूकडे देत म्हणाली. आणि आम्हाला सोडून फोटोज काढू नका, आम्ही आलो की काढू, नाहीतर बघा. ईशा पण तिची पर्स देऊन धाक देत म्हणाली. त्या दोघीही मग पॅरासेलिंगसाठी गेल्या. आपण फोटोज तरी काढू चल, मधू उठत म्हणाली. अंजू पर्स दाखवत म्हणाली. आणि हे? अगं इथेच तर काढणार आहोत फोटोज, कोणी नाही नेत, मधू बेफिकिरीनं म्हणाली. तरी पण ग थांब, अंजूही उठत म्हणाली. तिनं तिथंच बाजूला बसलेल्या एका लेडीजकडे जाऊन विचारलं. तुम्ही इथेच आहात ना ताई? हो, ती हसून म्हणाली. मी आमच्या पर्स ठेवू का इथे? आम्ही इथेच फोटोज काढणार आहोत. अंजूनेही स्मितहास्यानं विचारलं. हो का नाही, ठेवा इथेच, मी आहे, ती होकारार्थी मान हलवत म्हणाली. थँक्यू, अंजू हसून म्हणाली. ती मग मधूसोबत गेली. दोघीही पाण्यामध्ये जाऊन खूप फोटोज काढत होत्या. थोडा वेळ गेला. पिया व ईशा पण आल्या. आम्हाला सोडून काढले ना फोटो? ईशा नजर रोखून कमरेवर हात ठेवत हलकीशी ओरडली. तुम्ही केलंत ना आम्हाला सोडून एन्जॉय, आम्ही काही बोललो का? मधू पण लगेच आवाज चढवत बोलली. भांडू नका रे, लवकर फोटोज काढू, म्हणजे सनसेट एन्जॉय करता येईल, अंजू त्यांच्याकडे बघत म्हणाली. त्या चौघींनी मग खूप एन्जॉय केलं, खूप फोटोज काढले. तिथेच बीचवर एक मोठा हार्ट काढून त्यांनी त्यांचं नाव लिहिलं. त्यांनी मग एका माणसाला त्यांचा फोटो काढायला सांगितला. त्या आपापल्या नावाशेजारी बसल्या आणि वेगवेगळ्या पोज देऊन फोटोज काढू लागल्या. चला आता बास, पिया उठत म्हणाली. आपण तिथेच त्या ताईंसोबत बसू, अंजू हात करत म्हणाली. त्या मग तिथे जाऊन बसल्या. अंजू पर्स घेऊन आभार मानून म्हणाली. थँक्यू, तुमचं नाव काय? ती हसली आणि म्हणाली. पूर्वी. आणि तुमचं? मी अंजू, ही पिया, ईशा आणि मधू. अंजू सगळ्यांची ओळख करून देत म्हणाली. न्यू इयर सेलिब्रेट करण्यासाठी आला होतात का? पूर्वीने हसून विचारलं. अंजूने होकारार्थी मान हलवत विचारलं. हो, तुम्ही पण का? हो. पूर्वी. एकट्याच? नाही, माझी मम्मा, मी आले, एक लहान मुलगी मागून तिला मिठी मारत बोलली. अरे वा, माझं पिल्लू तर खूपच फाईट आलं, पूर्वी लहान मुलींच्या आवाजात म्हणाली. मम्मा, फास्ट असतं ते, फाईट नाही, ती मुलगी समोर येत गोड आवाजात म्हणाली. अरे हो, मम्माला अजून नीट इंग्लिश येत नाही ना, पूर्वी तोंड बारीक करत म्हणाली. येतं, मला माहिती आहे, पण मम्माला तिचं पिल्लू अजून लहानच वाटतं ना, म्हणून मम्मा अशी करते, ती मुलगी तोंड फुगवत म्हणाली. ती हाताची घडी घालून उभी राहिली. तिला बघून अंजूला तिचं नवल वाटलं. या तिघी पण तिच्याकडे कौतुकाने बघत होत्या. खूपच गोड होती ती. 4च वर्षांची असेल नाही? पियानं पूर्वीकडे बघत विचारलं. नाही, मी 4.5 इयर ओल्ड आहे, ती मुलगी पियाकडे बघत म्हणाली. चौघीही तिच्या उत्तरावर कौतुकानं हसल्या. अंजू उठून गुडघ्यांवर बसली आणि त्या मुलीसमोर जात म्हणाली. किती क्यूट आहे मम्माचं पिल्लू. थँक्यू, माझी मम्मा क्यूट आहे ना म्हणून, ती पूर्वीकडे बघत म्हणाली. पूर्वी मान हलवत हसली. असं आहे का? अंजू एकदम इम्प्रेस होत म्हणाली. हो, आणि तू पण क्यूट आहेस, ती मुलगी हसून म्हणाली. आणि तिने लगेच अंजूच्या गालावर किस केला. अंजू खुश झाली. तिने तिला विचारलं, मी पण देऊ? मी फक्त मम्मा आणि माझ्या फ्रेंड्सनाच किस्सी करून देते, ती हळूच इवलसं तोंड करत म्हणाली. अंजूनं ओठ बाहेर काढून तोंड फुगवलं. तू माझी नवीन फ्रेंड बनशील का? तिनं हात पुढे करत विचारलं. हो, मला तर या गोड मुलीसोबत फ्रेंडशिप करायला खूप आवडेल, अंजू तिच्या छोट्याशा हातात हात मिळवत म्हणाली. मग तू पण देऊ शकतेस, ती हसत म्हणाली.
अंजूने हसून तिच्या गालावर किस केला. ती मग तिघींकडे बोट करत म्हणाली, हे बघ, या पण माझ्या फ्रेंड्स आहेत, पिया, ईशा आणि मधू. तिनं सगळ्यांना हात हलवून हाय केलं. त्यांनी पण तिला हाय केलं. पूर्वीला अंजूचा स्वभाव खूपच आवडला. अंजूने मुलीला विचारलं, माझ्या नवीन फ्रेंडचं नाव काय आहे? तानी. ती परफेक्टली म्हणाली. अरे वा, तुझ्यासारखंच तुझं नाव पण गोड आहे. अंजू तिच्या गालावर टॅप करत म्हणाली. आणि तुझं? तिनेही लगेच विचारलं. अंजू. ती हसत म्हणाली. अंजू. मग आता मी काय बोलू तुला? तिनं छोट्याशा कपाळावर छोटीशी आठी पाडत विचारलं. अंजूनं विचार करण्याचा आवाहनला आणि मग म्हणाली, तू ना अंजूच बोल. तुझ्याकडून ऐकायला खूप छान वाटेल मला. तिचीही कळी खुलली. तिनं हसत विचारलं, खरंच? हो, मला पण विचार. छान वाटतं ना हो अंजू नाव? तानीनं पूर्वीला विचारलं. हो, माझं पिल्लू बोलतंय म्हणजे छानच असणार. पूर्वी तिच्याकडे बघत म्हणाली आणि तिला विचारलं, आणि तू एकटीच कशी आलीस? एकटी कुठे? ते बघ तुझ्या मागे. पूर्वी मागे बघते. अंजूने पण मागे वळून बघितलं आणि बघता क्षणी तोल जाऊन खाली आपटली, कारण समोर तोच मुलगा खिशामध्ये हात घालून उभा होता. एवढा वेळ लक्षच नव्हतं गेलं बाजूला. तो त्यांचं बोलणं ऐकत होता का? त्याची नजर तर तिच्यावरच स्थिर झालेली दिसत होती. तो पुढे हात करत बोलणार तेच या तिघी बोलल्या, अगं थोडं सांभाळून, आणि गालामध्ये हसायला लागल्या. अंजूनं त्यांच्याकडे थोडासा रागीट कटाक्ष टाकला. तो मुलगा ओठातच हसला. अंजूनं आता थोडंसं लाजतच त्यांच्याकडे पाहिलं, पण मग मध्येच तिचा चेहरा पडला. तिने आधी पूर्वी, मग तानी, मग तो, आणि मग या तिघींकडे बघितलं. ती आता चांगलीच घाबरलेली होती. तिचा पडलेला चेहरा बघून या तिघींना काय ते समजलं. त्यांनी पण गोंधळून त्यांच्याकडे पाहिलं. तुम्ही नेहमी अशा पडतच असता का? त्या मुलानं तिच्याजवळ येत विचारलं. त्यानं तिच्यासमोर हात धरला. अंजू त्याच्याकडेच बघत होती. मनात एवढी कालवाकालव सुरू होती की त्याचं बोलणंसुद्धा तिच्या कानात घुसलं नव्हतं. या तिघी पण त्याच्याकडे टेन्शनमध्ये बघत होत्या. अंजूची अवस्था बघून पिया थोडंसं खाकरली. तशी अंजू भानावर आली. तिनं कसं तरी हसत हळूच त्याच्या हातात हात दिला. दोघांनीही आधी हाताकडे मग एकमेकांकडे बघितलं. एक हवीहवीशी गोड अनुभूती होत होती मनाला. अंजूला तर अंगावर लगेच गोड शहारा आल्यासारखं जाणवू लागलं. त्यानं हात दाबला तसं तिनं नजर चोरत खाली पाहिलं. त्यानं तिला आधार देत उठवलं. अशी कशी पडलीस ग? जसं काय भूतच बघितलंस? तानीनं तिच्याकडे बघत विचारलं. पण अंजू काहीच न बोलता तशीच पियाजवळ सरकून बसली. तुम्ही आधी पण भेटला आहात का? पूर्वीनं त्याच्याकडे बघत विचारलं. हो ताई. तो ताई बोलला तसा चौघींनीही आधी त्यांच्याकडे आणि मग एकमेकींकडे बघितलं. त्यांचा चेहरा आता चांगलाच उजळला. अंजूचा चेहरा तर अगदी उगवत्या सूर्यासारखा खुलला होता. ओठांवर हलकं हसूही उमटलं होतं, जे त्याच्या तीक्ष्ण नजरेतून ते सुटलं नाही. पण एकही भेट नॉर्मल नव्हती. तो थोडंसं गालामध्ये हसून म्हणाला. अंजूला आता खूपच लाजल्यासारखं झालं. तिने पाहिलं तर त्या तिघीही गालामध्ये हसत होत्या. तुला माहिती आहे का अंजू, माझा मामा पोलीस आहे. मोठे मोठे चोर पण ना असंच घाबरून पडतात खाली. तानी त्याच्याजवळ जात म्हणाली. पण ती चोर नाहीये ना पिल्लू, पूर्वी तिला म्हणाली. आणि तिने मग अंजूकडे बघितलं. तू शांत का बसलीस? आत्ता तर एवढ्या गप्पा मारत होतीस. तिचं असंच आहे अहो, तिला जर कुणी ईशा मध्येच बोलता बोलता ओरडली. पूर्वीनं काळजीनं विचारलं. काय झालं? मुंगी चावली. ईशा पूर्वीकडे बघून कसं तरी हसत बोलली. ती मग मधूकडे रागाने बघत हात सोडू लागली. जोरदार चिमटा जो बसला होता तिला, याची ओळख राहिलीच. हा माझा लहान भाऊ रुद्र, म्हणजे रुद्रांश मोहिते. IPS आहे, ATS मुंबई ब्रँच. पूर्वी ओळख करून देत म्हणाली. अरे यार, मुंबई ब्रँच? आणि आम्ही गोवा पोलीसमध्ये शोधत बसलो किती वेळ. शिट, टाईमपास झाला उगीचच. ईशा त्यांच्याकडे बघत मोठ्यानं म्हणाली. या तिघींनी तिच्याकडे वळून पाहिलं. डोळे बरेच मोठे झाले होते. त्यांच्या कपाळावरची अट्टी पाहून ईशानं जीभ चावली. ही मुलगी ना? अंजू हळूच ओरडली. तिनं औंढा गिळत तिरकी नजर करून रुद्रांशकडे पाहिलं. तो खाली बघूनच गालामध्ये हसत होता.
त्यानं तिच्याकडे तिरका कटाक्ष टाकला. तसं तिनं ओशाळून मान दुसरीकडे फिरवली. ओठांवर लगेच लबाड हसू रेंगाळलं. 2च वर्ष झाली जॉईन करून, पण इतक्या कमी पिरियडमध्ये पण चांगलंच नाव कमावलंय. 2 टेररिस्ट ग्रुप पकडून दिलेत त्याच्या टीमनी. अजून एका केसवर काम करत आहे. सिनियर्स खूप कौतुक करत असतात त्याचं. इथे मी त्याला एन्जॉय करण्यासाठी घेऊन आले, पण इथे पण त्याचं काम काही सुटेना. पूर्वी त्याच्या कौतुकाचा बांध बांधत बोलली. शेवटी बहीणच, कौतुक करेन तेवढं कमीच. ताई, रुद्रांश मध्येच तिच्याकडे बघत म्हणाला. तो इशाऱ्यातच शांत बस असं म्हणाला. पाहिलं, हे असं असतं त्याचं. कुठे थोडंसं कौतुक केलं की नाही आवडत त्याला. पूर्वी मान हलवून हसत म्हणाली. अंजूने हसून त्याच्याकडे बघितलं. बाकीच्या पण कौतुकाने बघतच होत्या त्याला. त्यांनाही कालचा एक्सपिरियन्स होताच. तुम्ही सर्च करत होतात का याला? पूर्वीनं त्यांना विचारलं. तसं चौघींच्याही चेहऱ्यावरचं हसू कुठल्या कुठे पळून गेलं. चेहरेसुद्धा पांढरे फटक पडले. अंजूनं हेतुपूर्वक पियाकडे पाहिलं. काहीतरी बोलणं गरजेचं होतं. नाही म्हणजे काल यांच्यामुळे आम्ही वाचलो ना, सो त्यांना थँक्यू बोलायचं होतं. सो त्यांच्या पोस्टवर कमेंट करावी म्हणून सर्च करत होतो. पिया कसं तरी अडखळत बाजी मारून नेत म्हणाली. त्या तिघींनीही सुटकेचा निश्वास सोडला. पूर्वीनं भुवया उंचावत रुद्रांशकडे पाहिलं. दोघांनाही ते कारण ऐकून हसायला आलं, पण त्यांनी कंट्रोल केलं. मी कुठे वाचवलं? तुम्ही स्वतःच सोल्युशन काढलं होतं, अँड आय एम रिअली प्राऊड ऑफ दॅट. तो त्यांच्याकडे बघत शांतपणे म्हणाला. त्याच्या आवाजात खरंच कौतुक होतं. थँक्यू सर, पण ती आयडिया पण आमच्या अंजूचीच होती बरं. पिया तिच्या गळ्यामध्ये हात टाकत म्हणाली. तिने नजर बारीक करून थोडंसं लाजत खाली पाहिलं. तसा तो हलकंसं हसून म्हणाला. सर, इथे नको तसं काही. रुद्रांश म्हटलेलं आवडेल. अरे, ही अंजू का गप्प बसली? मामा, बघ तू काय केलंस? इतका वेळ शांत बसलेली तानी त्याच्याकडे बघत म्हणाली. अंजूनं आधी तिच्याकडे आणि मग त्याच्याकडे पाहिलं. काय केलं मी? त्यानं तिच्याकडे बघत शांतपणे विचारलं. त्याचं तसं विचारणं सुखावून गेलं तिला. तिनं लाजतच नकारार्थी मान हलवली. ती मग तानीकडे बघून हात करत म्हणाली. इकडे ये तू. ते बघ समोर किती छान सनसेट आहे ना. तानी लगेच तिच्याजवळ गेली. आता ना आपण थोडा वेळ शांत बसू आणि हा सनसेट एन्जॉय करू, ओके? अंजू तिला मांडीवर बसवत म्हणाली. ती पण खुश होऊन ओके बोलली. सगळेजण मग समोरच्या सुंदर दृश्यामध्ये हरवून गेले. सूर्य दिसेनासा झाला तशी पूर्वी म्हणाली. चला आता जाऊया. नको ना मम्मा, बसूया ना आपण इथे, तानी हट्ट करत म्हणाली. अगं, आपल्याला दुसऱ्या बीचवर पण जायचंय. तुला स्टार्स घ्यायचेत ना हातात? पूर्वीनं उठत विचारलं. सगळेजण उठले होते. आपण तिकडे जाणार आहोत? तानीनं डोळे मोठे करत विचारलं. हो राजा, चला चला चला, पूर्वी हात पुढे करत म्हणाली. मी कार काढतो, या तिकडे, असं म्हणून रुद्रांश गेला. अंजूनं त्याला जाताना पाहिलं आणि स्वतःशीच हसली. नेमकं पूर्वीने ते पाहिलं. तरीच एवढी गप्प गप्प बसली होती. बोलायला हवं त्याच्यासोबत, ती मनातच म्हणाली. तिला तर अंजू पहिल्याच भेटीत आवडली. ए, तू पण चल ना गं अंजू, तानी अंजूजवळ येत म्हणाली. अंजू बोलणार तेच पियानं नाराजीत विचारलं. आम्ही नको का येऊ? या ना, तुम्ही पण या, ती हसत म्हणाली. आलोच आहोत तर जाऊया आपण, पण कोणत्या बीचवर जाणार आहोत? मधूने पूर्वीकडे बघत विचारलं. इथेच बेटलबटीम बीचवर. रात्रीचा खूप ग्लो करतो, पूर्वी पर्स अडकवत म्हणाली. तिथे ना काही स्टार्स पाण्यात पडतात. मी ना गोळा करणार आहे आज, तानी टाळी वाजवत खुश होऊन म्हणाली. सगळे तिच्याकडे बघून हसले. ते मग कारकडे गेले. तुम्ही IPS ऑफिसर आहात ना? हिच्यावर रेड लाईट नाही आहे? ईशानं रुद्रांशकडे बघत विचारलं. ती कार घरी आहे, पर्सनल कामासाठी नाही वापरत मी, तो ड्रायव्हिंग सीटवर बसत म्हणाला. पूर्वी तानीला घेऊन त्याच्या बाजूला बसली. ईशाने वळून पाहिलं तर या तिघीही तिच्याकडे वैतागून बघत होत्या. तिचं तोंड उघडलं की काहीही बाहेर पडत होतं. काय? मी फक्त विचारलं, ती खांदे उडवत बोलली. त्या सगळ्याजणी नकारार्थी मान हलवत मागे बसल्या. मला अंजूकडे बसायचंय, तानी पूर्वीकडे बघत म्हणाली. ये इकडे, अंजू थोडंसं उठून पुढे हात करत म्हणाली. पियाने ईशाला इशारा केला. ईशानं लगेच अंजूला थोडासा धक्का दिला.
आ आ आ अंजू ओरडत पडणार तेच तिने पटकन सीटचा आधार घेत सावरलं स्वतःला. अगं हळू, पूर्वी काळजीनं म्हणाली. अंजू हसली. तिला हाताला वेगळंच जाणवलं काहीतरी. तिनं बाजूला पाहिलं तर तिनं रुद्रांशच्या दणकट खांद्यावर हात ठेवला होता. तिने नजर त्याच्याकडे केली तशी त्यांची नजरानजर झाली. चेहरे अगदी जवळ असल्यानं तिला आता वेगळंच फील होऊ लागलीच छातीतली धडधड कानात ताल धरू लागली. तोही हरवला होता तिच्या तांबूस नजरेत. अंजू घे ना मला, तानी बोलली तशी अंजू भानावर येत पटकन मागे झाली. रुद्रांशही सरळ बसला. अंजू तानीला घेऊन बसली. तिने ईशाकडे बघत हळूच चिडून विचारलं, काय होतं हे? ते तिकडं विचार. तीच बोलली मला, ईशा पियाकडे बोट करत म्हणाली. मी फक्त हेल्प करत होते ग. पिया पण हळूच हसून बोलली आणि तिने एक डोळा मिचकावला. त्यांची खुसूरपुसूर बघून तानीनं विचारलं, एवढं हळू का बोलताय तुम्ही? चौघीही लगेच सरळ बसल्या. आता नाही हा, आता आम्ही फक्त ऐकणार आहोत, मधू तानीकडे बघत म्हणाली आणि तिच्याशी गप्पा मारू लागली. पूर्ण रस्ताभर तानीची बडबड चाललेली होती. या चौघीही तिला काही ना काही विचारतच होत्या. मध्येच अंजूने तानीला विचारलं, तू पप्पांना नाही घेऊन आलीस? माझे पप्पा आमच्यासोबत नाही राहत, तानी पटकन बोलून गेली. अंजूने पूर्वीकडे पाहिलं. ती विंडोमधून बाहेर बघत होती. ते तिकडे दूर आकाशामध्ये असतात. मी रोज झोपण्याआधी त्यांना गुड नाईट पण बोलते, भाबडी तानी पुढे म्हणाली. अंजूला खूपच वाईट वाटलं आता. मन भरून आलं तिचं. एवढ्या लहान वयात तिचे वडील तिला सोडून गेले होते. ती मग सावरून हसत म्हणाली, हो का? माझे पण पप्पा तिथेच राहतात. आपण ना त्यांना सांगू, म्हणजे आपल्यासारखीच त्यांची पण छान छान फ्रेंडशिप होईल. खरंच? तानीनं खुश होत विचारलं. हो, अंजू तिला मायेनं मिठीत घेत म्हणाली. तानी टाळी वाजवत म्हणाली, ये, म्हणजे आता तुझ्या पप्पांसोबत पण मी बोलणार आणि मी तुझ्या. असं बोलून अंजूनं प्रेमानं तिच्या डोक्यावर ओठ टेकवले. पूर्वीनं कौतुकाने अंजूकडे पाहिलं. किती कुशलतेनं तिने तानीला सांभाळून घेतलं होतं. अशीच तर मुलगी हवी होती तिला रुद्रांशसाठी. अगदी योग्य जोडा होता. रुद्रांशला एकदम मन भरून आल्यासारखं झालं. त्याला मागे अंजूला बघण्याची इच्छा होत होती, पण त्यानं बघितलं नाही. चाललेल्या कारसोबत मनातली हुरहुर वाढत चालली होती. त्यानं मग कार चालवता चालवता समोरचा मिरर ॲडजस्ट केला. त्यामधून त्याला अंजू दिसत होती. आता कुठे मनातली तगमग कमी झाली त्याची. अंजू तानीला कुशीत घेऊन तिला प्रेमानं कुरवाळत होती. त्याच्या ओठांवर स्मितहास्य पसरलं. पूर्वीमध्येच त्याला पाहत खाकरली. त्यानं ही इशारा समजून तिच्याकडे पाहिलं. तिनं भुवई उडवत काय विचारलं. तो नकारार्थी मान हलवत काही नाही बोलला आणि समोर बघून हसला. पूर्वी काय ते समजून गेली. तिनं हसतच अंजूकडे पाहिलं. तर फ्रेंड्स, आजचा भाग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि पुढचे भाग पाहण्यासाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. धन्यवाद.